नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका पैसा पुरा आणि आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, अर्थविश्वास दररोज अनेक घटना घडत असतात। काही बातम्या एका दिवसापुरत्या चर्चेत राहतात तर काही घडामोडी देशाच्या आर्थिक भविष्याची दिशा ठरवतात। आजच्या बुलेटिन मधील प्रत्येक बातमी ही अशाच प्रकारची आहे। भारताला वाढत्या आर्थिक ताकदीपासून ते रुपयाला मिळणाऱ्या बळापर्यंत, ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या शोधापासून डिजिटल अर्थव्यवस्थेतील विक्रमी गुंतवणुकीपर्यंत आणि भारत अमेरिका व्यापार संबंधामधील नव्या घडामोडीपर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आजच्या विशेष बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत भारताच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलेली भारताची ताकद, आरबीआयचा रुपयासाठीचा मास्टर स्ट्रोक, अंदमान समुद्रात सापडलेल्या नैसर्गिक वायूचा खजिना, भारतात येणाऱ्या तब्बल 3 लाख कोटी रुपयांची डिजिटल गुंतवणूक आणि भारत अमेरिका व्यापार कराराच्या दिशेने झालेली मोठी प्रगती। चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या बातमीपासून। भारताच्या अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे। 7.7% जीडीपी वाढ इतकी नोंदवण्यात आली। ही वाढ सरकारच्या 7.6% या अंदाजापेक्षा देखील अधिक असून जागतिक आर्थिक अनिश्चितता, भूराजकीय तणाव, महागाईचा दबाव आणि व्यापारातील आव्हानाच्या काळात भारताने दाखवलेली ही कामगिरी विशेष महत्त्वाची मानली जाते। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च 2026 या चौथ्या तिमाहीत देशाचा जीडीपी दर हा 7.8% इतका राहिला। हा दर बाजारातील अनेक तज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे। मजबूत देशांतर्गत मागणी, वाढती खाजगी गुंतवणूक, पायाभूत सुविधांवरील खर्च आणि कृषी क्षेत्रातील सुधारलेल्या परिस्थितीमुळे ही दरवाढ झाली आहे। मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांनी या वाढीचं स्वागत करताना सांगितलं की भारताची अर्थव्यवस्था योग्य धोरणे, आर्थिक स्थैर्य, सुधारित पुरवठा साखळीच्या बळावर पुढील काही वर्ष 7% अधिक वाढ कायम ठेवू शकते। विशेष म्हणजे या वाढीमागे खाजगी गुंतवणुकीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। आकडेवारीनुसार खाजगी गुंतवणुकीत 10.8% वाढ झाली आहे। ही वाढ मागील 3 वर्षातील सर्वोच्च वाढ आहे। उद्योग क्षेत्रात वाढलेला आत्मविश्वास, उत्पादन क्षेत्रासाठी निर्माण झालेली संधी आणि सरकारी प्रोत्साहन यामुळे उद्योगांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळाली आहे। खाजगी उपभोग खर्चात 7.1% वाढ झाली आहे। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक खर्चाचा वाटा हा जवळपास 57% इतका आहे। यामुळे ग्राहकांचा वाढता खर्च हा अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सर्वात मोठा आधार मानला जातो। उत्पादन क्षेत्राने 7.3% वाढ नोंदवली तर कृषी क्षेत्राने 3.6% वाढ नोंदवत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिले। सेवा क्षेत्राने देखील मजबूत कामगिरी करत देशाच्या आर्थिक वाढीत मोठं योगदान दिलं आहे। तर मित्रांनो, 7.7% जीडीपी वाढ हा केवळ आकडा नाही, याचा अर्थ भारतातील उद्योग, व्यवसाय, सेवा क्षेत्र आणि ग्राहक खर्च या सर्व घटनांनी अर्थव्यवस्थेला मजबूत आधार दिला आहे। विशेष म्हणजे जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्था सध्या मंद वाढ अनुभवत आहेत। चीनची वाढ ही अपेक्षेपेक्षा कमी आहे। युरोपमधील अनेक देश आर्थिक दबावाखाली आहे आणि अमेरिकेला देखील महागाई आणि व्याजदर या आव्हानाला सामोरे जावं लागत आहे। अशा परिस्थितीत भारताने नोंदवलेली 7.7% ही वाढ जागतिक स्तरावर भारताचे महत्त्व अधिक अधोरेखित करत आहे। याचा सर्वात मोठा फायदा रोजगार निर्मितीमध्ये होऊ शकतो, कारण उद्योग अधिक उत्पादन करत असतील, नवीन कारखाने उभे राहत असतील आणि सेवा क्षेत्र विस्तारत असेल तर रोजगारांच्या संध्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढतात। दुसरीकडे मजबूत जीडीपी वाढीमुळे परकीय गुंतवणूकदारांचा देखील भारतावरील विश्वास वाढू शकतो, कारण गुंतवणूकदार नेहमी वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाचे श्रेय आर्थिक सुधारणांना आणि देशातील 140 कोटी नागरिकांच्या परिश्रमांना दिले आहे। आता अर्थव्यवस्था मजबूत असणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे आहे चलन मजबूत राहणे, कारण मजबूत चलन म्हणजेच गुंतवणूकदारांचा विश्वास, कमी आयात खर्च आणि अधिक आर्थिक स्थैर्य। याच पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे। भारतीय रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी आणि परकीय चलनाचा ओघ वाढवण्यासाठी आरबीआयने काही महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत। या निर्णयामुळे भारतात सुमारे 75 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 6.4 लाख कोटी रुपयांचा परकीय निधी मिळू शकतो। आरबीआयने विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुलभ केले आहे। याशिवाय अनिवासी भारतीयांच्या
ठेवींना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सवलती या जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकारने देखील विदेशी गुंतवणूकदारांसाठी काही कर सवलती जाहीर केल्या आहेत. सरकारी रोख्यांवरील व्याज आणि विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर भांडवली नफा कर माफ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या घोषणेनंतर रुपयाने एका दिवसात तब्बल 84 पैशाची झेप घेत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मजबूत कामगिरी केली. आता या निर्णयाचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेऊया. जेव्हा देशात डॉलरचा पुरवठा वाढतो तेव्हा रुपयावरील दबाव हा कमी होतो. मजबूत रुपयाचा सर्वात मोठा फायदा भारतासारख्या आयात प्रधान देशाला होतो. भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाचं आयात करतो, त्यामुळे रुपया मजबूत झाल्यास तेल आयात तुलनेने स्वस्त पडू शकते. याचा फायदा इंधन दरावर आणि महागाई नियंत्रणावर होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, यंत्रसामग्री आणि विविध आयातित वस्तूंचा खर्च हा कमी होण्यास मदत होऊ शकते. तज्ञांच्या मते आरबीआयचा उद्देश रुपया अत्यंत मजबूत करणे नसून त्यामध्ये स्थिरता आणणे हा आहे. कारण स्थिर चलन हे गुंतवणुकीसाठी सर्वात महत्वाचं असतं. आर्थिक ताकद आणि मजबूत चलन ही विकासाची दोन महत्वाची चाके आहे. पण या दोन्ही गोष्टींना आधार देणारा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे ऊर्जा सुरक्षा. आणि या ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रातून भारतासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अंदमान समुद्रात भारताला नैसर्गिक वायूचा एक मोठा साठा सापडला आहे. सरकारी मालकीच्या ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीला अंदमान बेटांच्या पूर्व किनाऱ्यावर खोल समुद्रात विहिरीत नैसर्गिक वायूचे अस्तित्व आढळले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या शोधाला ऊर्जेच्या संधीचा महासागर असे संबोधले आहे. श्री विजयपुरम नावाच्या या विहिरीत प्राथमिक चाचण्यांदरम्यान नैसर्गिक वायूचा प्रभाव हा आढळून आला. ही जागा अंदमान बेटांच्या पूर्व किनाऱ्यांपासून सुमारे 15 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. ऑइल इंडियाच्या माहितीनुसार 1900 मीटरपेक्षा अधिक खोलीवर वायूचे अस्तित्व आढळले आहे. त्यामुळे या भागात व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण साठा असण्याची शक्यता वाढली आहे. भारत सध्या आपल्या ऊर्जा गरजांपैकी मोठ्या प्रमाणावर तेल आणि वायू हा आयात करतो. यामुळे दरवर्षी अब्जावधी डॉलरचा खर्च भारत करत असतो. याच कारणामुळे हा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायू उपलब्ध असल्यास पुढील चाचण्यांमध्ये हे सिद्ध झालं तर भारताला ऊर्जा आयात करण्यास मोठा खर्च हा टाळता येऊ शकतो. याचा फायदा देशाच्या चालू खात्यावरील तुटीवरील रुपयाच्या स्थैर्यावर आणि ऊर्जा सुरक्षेवर होऊ शकतो. नैसर्गिक वायू हा तुलनेने स्वच्छ इंधन मानला जातो. यामुळे पर्यावरणीय दृष्टिकोनातून देखील हा शोध महत्त्वाचा आहे. तज्ञांच्या मते अंदमान बेसिन भविष्यात भारतासाठी गयानासारखे मोठे ऊर्जा केंद्र बनू शकते. ऊर्जा क्षेत्रातील ही सकारात्मक बातमी समोर येत असताना भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी आणखी एक मोठी घोषणा ही झाली आहे. ऑस्ट्रेलियन सीड डेटा सेंटर कंपनी एअर ट्रंकने भारतात 2030 पर्यंत तब्बल 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही भारतातील डिजिटल पायाभूत सुविधांमधील सर्वात मोठ्या प्रस्तावित गुंतवणुकीपैकी एक मानली जाते. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ रॉबिन खुडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. ही कंपनी भारतभर 5 गिगावॅट डेटा सेंटर क्षमता विकसित करण्याचा मानस बाळगते. आता प्रश्न पडतो की डेटा सेंटरमध्ये एवढी मोठी गुंतवणूक महत्त्वाची का मानली जाते? याचे उत्तर आहे डेटा. आजच्या डिजिटल युगात डेटा हा नव्या अर्थव्यवस्थेतील तेल मानलं जातं. आपण वापरत असलेला मोबाईल, ॲप, डिजिटल पेमेंट्स, OTT प्लॅटफॉर्म, क्लाउड सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ई-कॉमर्स या सर्व गोष्टींचा पाया डेटा सेंटरवर उभा राहतो. भारतामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. AIचा वापर वाढत आहे. क्लाउड कम्प्युटिंगची मागणी वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत एअर ट्रंकची 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक म्हणजे भारताच्या डिजिटल भविष्यावर व्यक्त केलेली जागतिक विश्वासाची पावती. यामुळे हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात. स्थानिक पुरवठा साखळी मजबूत होऊ शकते आणि भारत AI क्षेत्रातील जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकू शकतो. तर मित्रांनो, गुंतवणूक वाढवणं आणि उद्योग विस्तार करणं हे महत्त्वाचं असतंच, पण त्याच वेळी भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक संधी मिळणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. आणि या संदर्भात भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतीक्षित व्यापार कराराकडे संपूर्ण उद्योग विश्वाचं लक्ष लागून आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशातील अलीकडील व्यापार चर्चांना सकारात्मक आणि रचनात्मक असे संबोधले आहे. या बैठकीत बाजारपेठेतील प्रवेश, शुल्क, गुंतवणूक, कृषी क्षेत्र, डिजिटल व्यापार आणि पुरवठा साखळी यासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी देखील जुलैच्या मध्यापर्यंत कराराचा पहिला टप्पा पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
या कराराचा परिणाम केवळ 2 देशांपुरता मर्यादित राहणार नाही. अमेरिका ही भारताची सर्वात मोठ्या व्यापार भागीदारांपैकी एक आहे. जर शुल्क कमी झाले आणि भारतीय उत्पादनाला अधिक बाजारपेठ उपलब्ध झाली तर औषध निर्मिती, वस्त्रोद्योग, ऑटो पार्ट्स, कृषी उत्पादनं आणि IT सेवा क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो. याशिवाय अमेरिकन कंपन्यांची भारतातील गुंतवणूक देखील वाढू शकते. यामुळे अंतिम करार कशा स्वरूपात होतो याकडे उद्योग विश्वाचे लक्ष लागून आहे. एकूणच पाहता आजच्या सर्व बातम्या एकत्रित भारताच्या आर्थिक भविष्याचे अत्यंत सकारात्मक चित्र उभे करतात. तर मित्रांनो, या सर्व घडामोडी वेगवेगळ्या बातम्या नाहीत, तर त्या भारताच्या आर्थिक परिवर्तनाच्या मोठ्या कथाकथनाचा एक भाग आहे. एकीकडे देश उत्पादन वाढवत आहे, दुसरीकडे ऊर्जा सुरक्षेला बळकटी देत आहे, तिसरीकडे डिजिटल क्षेत्रात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करीत आहे आणि त्याच वेळी जागतिक व्यापारामध्ये आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. म्हणूनच पुढील काही वर्ष भारतासाठी अत्यंत निर्णायक आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अर्थविश्वातील प्रत्येक बातमी, सखोल विश्लेषण आणि महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आर्थिक दृष्ट्या सजग रहा. धन्यवाद.